झाडं पडण्याच्या घटना आहेत त्या घटनांनंतर मुंबई पालिकेकडून जनजागृती केली जाते। वृक्ष संजीवनी अभियान राबवून धोकादायक झाडांसंदर्भात जनजागृती केली जाते। त्यामुळे ठिकठिकाणी झाडांवर पोस्टर्स लावले जातात आणि ही जनजागृती केली जाते। पावसाळ्यामध्ये झाडांखाली उभं राहू नये, झाडांखाली जी वाहनं उभी असतात ती उभी करू नयेत यांसह विविध संदेश मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा प्रदर्शित केला गेलेला आहे। पालिकेनं वृक्ष संजीवनी अभियान राबवून 4240 झाडांवरील खिळे, पोस्टर्स आणि केबल्स काढत 50 किलो खिळे काढलेले आहेत। मुंबई शहरात पाऊस झाला की पाणी जमिनीत न मुरता थेट रस्त्याने वाहू लागतं आणि मग मुंबई शहराला पूरसदृश स्थिती निर्माण होते। सध्या मी जिथे उभी आहे तिथे माझ्या पाठीमागे आपण ह्या झाडाची उंची पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय ज्या इमारती आहेत गगनचुंबी त्या आकाशाच्या दिशेने झेपावलेल्या पाहायला मिळतात। आपण समोर जे झाड पाहतोय हे जे झाड आहे त्याच्या बुंद्याभोवती किमान 1 मीटर क्षेत्र हे पूर्णपणे मोकळं असणं अनिवार्य आहे। मात्र हे जर पाहिलं तर 1 मीटरचं ही क्षेत्र दिसत नाही। हे जे झाड आपण पाहतोय याचा जो बुंदा आहे ही माती जी आहे, खरंच ही माती आहे का? माती दिसतच नाहीये, कारण यामध्ये पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण भरलेलं पाहायला मिळते। हे जे आहेत ते खडे आहेत। ह्या झाडांना मोकळा श्वास मिळणं कठीण, पण ही जी फुकटची माती आहे ती देखील मुंबईकरांना महापालिकेकडून मिळत नाही का असा प्रश्न उपस्थित झालाय। ही जी झाडं उन्मळून पडतात त्याची वेगवेगळी कारणं समोर येतात, मात्र मातीच नसल्यामुळे हे माझ्या हातात जे खडे दिसत आहेत आणि ह्या जो आळं आहे ह्या झाडाचं ते आळं देखील पुरेसं नाही। तर ह्या झाडाला पाणी, इतर शोषण कसं मिळणार, हे झाडं मोकळी श्वास कसा घेणार, हे जर इतकं ह्या झाडाच्या आळ्यामध्ये माती न मिळता जर असे सिमेंट कॉन्क्रिटीकरणच मध्ये हे झाड रुजलेलं असेल तर ही झाडं पावसाळ्यात उन्मळून का पडणार नाही असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबई शहरातली जी 3 लाखाहून अधिक झाडं आहेत त्या झाडांना वाचवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश येणार की ह्या झाडांमध्ये आणखीन वाढ होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असलं तरी आता मुंबई शहरातली झाडं जी आहेत सुशोभीकरणाच्या नावाखाली किंवा मातीच या बुंद्याला नाहीये त्यामुळे उन्मळून पडत असल्याचं वास्तव चित्र आपण पाहतोय। येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका या झाडांचा जीव कसा वाचवणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।